नमस्कार. सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. बातमीपत्रात वेळ झाली एका विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. जिल्हा परिषद शिक्षक बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक 7 नोव्हेंबरला घेण्यात येते आहे. युवा शक्ती पॅनेल या निवडणुकीत उतरलं असून पॅनेलचा झंझावाती प्रचार सुरू आहे. नांदगाव, खंडेश्वर, मोर्शी, दर्यापूर, धारणी येथे युवा शक्ती पॅनेलने प्रचार दौरा केला. या दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. जिल्हा परिषदेच्या शिक्षक बँकेच्या 21 संचालकांच्या पदासाठी निवडणूक होते. 7 नोव्हेंबरला होणाऱ्या या निवडणुकीच्या मैदानात युवा शक्ती पॅनेल उतरलं असून पॅनेलची प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. नांदगाव, खंडेश्वर, मोर्शी, दर्यापूर, धारणी तालुक्यात युवा शक्ती पॅनेलने दौरा केला. या दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. धारणी येथील युवा शक्ती पॅनेलच्या मेळाव्यात 400 ते 500 शिक्षकांनी सहभाग घेतला. विद्यमान संचालक मंडळाचा युवा शक्ती पॅनेलचे उमेदवार भंडाफोड करतील असं आश्वासन युवा शक्तीचं आहे. जिल्हा परिषद शिक्षक बँकेत बराच घोळ आहे. हा घोटाळा युवा शक्ती पॅनेल बाहेर काढील असा दावा पॅनेलचा आहे. या पॅनेलमध्ये 21 उमेदवार आहेत. या उमेदवारांचा झंझावाती प्रचार सुरू आहे. प्रतिनिधी आपल्याला मतांचा जोगवा मागण्यासाठी आलेले आहे. युवा शक्ती पॅनेलच्या 21 उमेदवाराला निवडून द्यावं. मी या ठिकाणी जे युवा शक्तीचे उमेदवार आहेत त्यांचा थोडक्यात परिचय करून देतो. सर्वसाधारण गटामधून जे 15 उमेदवार निवडायचे आहेत आणि त्यापैकी जे इथं आपल्या समोर आहे ते सर्वप्रथम देव गावडे, त्यानंतर मी स्वतः सुरेंद्र मेटे, संतोष घुगे, मनोज चोरपगार, दिलीप जावरकर, दिनेश साबळे, दिलीप खंडारे. शिक्षक बँकेची निवडणूक आता होऊ घातलेली आहे. प्रचाराचा पहिला टप्पा आटोपला आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये युवा शक्तीला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आणि युवा शक्तीचे 21 उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. शिक्षक बँकेमध्ये युवा शक्तीची सत्ता आल्यानंतर प्रथम आमचं जे कार्य राहील ते सर्वप्रथम शिक्षक बँकेचं स्वच्छता अभियान. 5 वर्षामध्ये जो काही कथित भ्रष्टाचार झाला त्या कथित भ्रष्टाचाराची न्यायालयीन चौकशी लावून दोषी लोकांना गजाआड घालणे हे प्रथम उद्दिष्ट युवा शक्तीचं आहे. त्याचप्रमाणे युवा शक्तीचा जो जाहीरनामा दिलेला आहे युवकांसाठी, महिलांसाठी असा हा सुस्पष्ट जाहीरनामा आम्ही आमच्या पत्रामध्ये दिलेला आहे. जिल्ह्यामधून युवकांचा मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद आणि विद्यमान संचालकाबद्दल असलेला प्रचंड रोष आम्हाला या प्रचारादरम्यान जाणवत आहे. त्यामुळे युवा शक्तीला तळागाळातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. हीच आमच्या यशाची हमी आम्हाला वाटते. धन्यवाद. आगामी निवडणूक जी शिक्षक बँकेची होऊ घातलेली आहे या शिक्षक बँकेच्या प्रस्थापित संचालकांनी आमच्या धारणीमध्ये अतिशय दयनीय अवस्था करून टाकलेली आहे. अतिशय खूप मोठा भ्रष्टाचार मेळघाटातील ब्रांचमध्ये केलेला आहे. खरं सांगायचं म्हणजे त्या ठिकाणी सर्वात फायद्याची, सर्वात नफा कमावून देणारी धारणीची ब्रांच आहे. मात्र त्या ठिकाणी कर्मचारी संख्या अतिशय कमी ठेवलेली आहे. कर्मचारी अतिशय कमी ठेवण्याचं कारण हेच
की आमच्या या शिक्षक बँकेमध्ये कशा प्रकारे घोटाळा करता येईल आणि यामधून प्रस्थापित संचालकांना आपला फायदा कसा करून घेता येईल यासाठी त्या ठिकाणी कर्मचारी अतिशय कमी ठेवलेले आहे. म्हणून आमच्या मेळघाटामध्ये जो घोटाळा झालेला आहे, जो प्रस्थापित संचालकांनी आमच्या सभासदाला लुबाडण्याचा एक मार्ग अवलंबला आहे, या विरोधात एक जे युवा शक्ती पॅनल स्थापन झालेलं आहे, या युवा शक्ती पॅनलला आमच्या मेळघाटामधून अतिशय प्रचंड प्रमाणात उत्स्फूर्तपणे असा प्रतिसाद मिळत आहे. स्वइच्छेने आमचे शिक्षक सभासद फिरत आहेत आणि युवा शक्ती पॅनलचा नक्कीच यावर्षी या शिक्षक बँके निवडणुकीमध्ये विजय होईल अशा आम्हाला सर्वांना खात्री आहे. आणि विजय होऊन आम्ही सर्वप्रथम या प्रस्थापित संचालकांना न्यायालयीन चौकशी लावून सर्वात अगोदर त्यांना 88 कलम लावून जेलला पाठवण्याचं जे उद्दिष्ट गाठले आहे ते उद्दिष्ट नक्कीच पूर्ण होईल आणि युवा शक्तीचा विजय होईल. हे सर्वांच्या वतीने किंवा सर्वांच्या मनामध्ये जे आहे तेच होईल अशी मला आशा आहे आणि होईलच. युवा शक्तीचा नक्की विजय होईल, अशक्य कुठेही नाही. आरटीओ परिसरातून लाखोंच्या मालाची चोरी होते, याबाबत कार्यालय मात्र ही बाब वाहनधारकांवर ढकलून मोकळे होते. डिटेन केलेल्या वाहनांची जबाबदारी आरटीओ कार्यालयावर असते, परंतु उंटावरून शेळ्या हाकलणाऱ्या आरटीओला त्याच्याशी घेणं देणं नसतं. कागदपत्र नसल्यास आरटीओ चेकिंगमध्ये वाहनं जप्त करून पोलीस ठाणे किंवा आरटीओच्या कंपाऊंडमध्ये लावली जातात. या वाहनांची जबाबदारी आरटीओ विभागाची असते, परंतु चालान बनवताना आरटीओ अधिकारी व्हेकल डिटेन ऑन ओनर्स रिस्क यावर वाहनधारकांची सही घेतात आणि गाडी कार्यालयाच्या कंपाऊंडमध्ये उभी करून ठेवतात. त्यामुळे चोरट्यांचं चांगलंच फावतं. कार्यालयात 24 तास मदतनीस तैनात तर असतो, ज्याचं काम शासकीय कार्यालयाची व या वाहनांची देखभाल करणं आहे. परंतु सायंकाळ होताच सुरक्षा कर्मचारी दारू पिऊन तर्र होतात व जागा पाहून डाराडूर झोपतात. यापूर्वी कार्यालयातील सिलिंग फॅन चोरीला गेले आहेत. डिटेन केलेल्या ट्रकचे टायर, वाहनांमधील पेट्रोल, इंजिन यांच्या चोऱ्या ही सर्वसामान्य बाब झाली आहे. याविषयी तक्रार केल्यास आरटीओ हात वर करून तुमच्याच रिस्कवर वाहन डिटेन केलं असं उत्तर तोंडावर फेकतात. नुकत्याच झालेल्या दसऱ्याला कार्यालय सुरू ठेवून स्वतःची स्तुती एका अधिकाऱ्याने वृत्तपत्रातून करवून घेतली. परंतु दसऱ्याच्या दिवशी रजिस्टर होणाऱ्या वाहनातून मोठा डल्ला गिळंकृत करण्याचा हा व्यवस्थित प्रयास असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. आरटीओ कार्यालयाच्या परिसरात जप्त केलेल्या वाहनांचे केवळ सांगाडेच शिल्लक राहिले आहेत, त्यावरूनच सारा खुलासा होतो. मातोश्री दुर्गोत्सव मंडळातर्फे मोठ्या उत्साहाने दुर्गोत्सव साजरा करण्यात आला. विद्यापीठानजीक असलेल्या या मंडळात दुर्गोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले, स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांचं बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. मातोश्री दुर्गोत्सव मंडळात 9 दिवस आदिशक्ती श्री दुर्गेची आराधना विविध कार्यक्रमांनी करण्यात आली. या उत्सवात रांगोळी, निबंध, नृत्य अशा स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ घेण्यात आला. जेल अधीक्षक डॉक्टर ढोले, सिटी न्यूजचे प्रबंध संपादक चंदू सोजतिया, बांधकाम विभागाचे मसावी, नगरसेविका स्वाती निस्ताने, नाना नागमोते, अमोल निस्ताने आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचं वितरण करण्यात आलं. गायत्री गावंडे प्रथम पुरस्कार राहिला संगीत खुर्चीमध्ये. सन्मान करीत आहेत, त्यांना पुरस्कार देत आहेत, त्यांचा सन्मान करावा. आपण टाळ्यांच्या गजरामध्ये या बालगोपालांचं सुद्धा स्वागत करावं. त्याचप्रमाणे द्वितीयमध्ये द्यावं. कृपया ज्यांचं मी नावं घेतो, कृपया नाव ऐकल्याबरोबर या ठिकाणी स्टेजवर यावं. लावणीमध्ये, सांस्कृतिक डान्समध्ये पूजा सहारे यहाँ पर होते रहे, लोगों को दर्शन का लाभ मिलता रहे, यही अपेक्षा के साथ मैं अपने 2 शब्द समाप्त करता हूं. चंदूभाऊ धन्यवाद. चंदूभाऊने आपल्या मनोगतामध्ये सांगितलं का मैं हर साल आता हूं. चंदूभाऊ आमच्या वहिनी या नगराची, या वार्डाचे प्रथम नागरिक, हिने सुद्धा तेवढंच त्यांना सहकार्य देऊन, प्रोत्साहन देऊन असे भव्य दिव्य कार्यक्रम गेल्या 14 वर्षापासून इथे आयोजित केलेले आहे
आणि ते अविरत सुरू आहे आणि त्याचप्रमाणे आमच्या वार्डातील सगळ्या नागरिकांचं सुद्धा त्यांना भरघोस सहकार्य लागत आहे. आपल्या सगळ्या नागरिकांचं त्यांना असाच भरघोस सहकार्य मिळावं आणि उत्तरोत्तर. देखो बहू ने इससे पहले बताया है कि मस्जिद में मौलाना को राम नजर आया और मंदिर में पंडित को रहमान नजर आया. तो बस मैं इतना कहूंगा कि मिटाते अपने हस्ती को अगर कुछ मर्तबा चाहे कि दाना खाक में मिलकर गुले गुलजार होता है. इसका कहने का अर्थ यह है की अमोल भाऊ निस्ताने मेरे बहुत ही पुराने दोस्त है. चरणी सर्वात प्रथम त्रिवार अभिवादन करते. मंचावर असलेले सर्व उपस्थित मान्यवर आणि आपण उपस्थित असलेले सर्व पितृतुल्य मातृतुल्य वडीलधारी मंडळी आणि या परिसरातील सर्व नागरिक. मंडळ आपलं आहे, आयोजक आपले आहे, कार्यकारी मंडळी आपली आहे. त्याच्यामुळे कोणत्या प्रकारचं मनोगत व्यक्त करावं आणि आपल्यासमोर 2 शब्द बोलावे हा मला पहिल्यांदा विचारच पडला. परंतु मी इतकंच, आपला हा शेवटचा दिवस आहे. या दिवशी मी आपणा सर्व नागरिकांना इतकंच सांगेन की जरी या मंडळाचे आयोजक अमोलभाऊ निस्ताने असतील, परंतु त्यांच्या एकट्याच्या सहकार्याने हे इतकं मंडळ उभं राहू शकत नाही. त्यांच्या पाठीमागे जी आमची शिवसेनेची सर्व कार्यकारी मंडळी आहे, जास्तीत जास्त 50-60 वानर सेना. पन्नालाल नगर येथे वीर अभिमन्यू दुर्गोत्सव मंडळाचा दुर्गोत्सव धडाक्याने साजरा करण्यात आला. हजारो भाविकांनी दुर्गेचं दर्शन घेतलं तर महाप्रसादाला 5000 भाविकांची उपस्थिती होती. अनेक मान्यवरांनी या मंडळाला भेट दिली. वीर अभिमन्यू दुर्गोत्सव मंडळाची क्रीडा, सामाजिक व धार्मिक क्षेत्रात ख्याती आहे. नगरसेवक मिलिंद बांबल यांच्या नेतृत्वात मोठ्या धडाक्याने येथे दुर्गोत्सव साजरा झाला असून महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. पन्नालाल नगरच्या सार्वजनिक मैदानावर झालेल्या कार्यक्रमाला पालकमंत्री प्रवीण पोटे, काँग्रेसचे नेते संजय खोडके, माजी आमदार सुलभा खोडके, महापौर रीना नंदा, सिटी न्यूजचे प्रबंध संपादक चंदू सोजतिया, माजी आमदार संजय बंड आदी मान्यवरांनी भेट दिली. उजंबावाडी येथे पौर्णिमा रास गरब्याचं आयोजन करण्यात आलं. श्रीदशा सोरकीया वणी ज्ञाती समाज युथ क्लब तर्फे आयोजित या कार्यक्रमात ऑर्केस्ट्रा व रास गरबा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. श्रीदशा सोरकीया वणी ज्ञाती समाज युथ क्लब तर्फे उजंबावाडी येथे शरद पौर्णिमा रास गरबा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. ज्येष्ठ गायक गोविंदभाई मालविया यांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात झाली. वरिष्ठ नागरिकांच्या हस्ते दीप प्रज्वलन व दुर्गादेवीचं पूजन करण्यात आलं. गायिका ज्योतिबेन सांगाणी यांनी बहारदार गीतं सादर केली. रामभाई पछेल यांचा ऑर्केस्ट्रा यावेळी होता. याशिवाय मुलं, महिला, पुरुष यांच्यासाठी खास रास गरबा व रास गरबा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. मोठ्या संख्येनं समाज बांधवांनी रास गरब्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
घेऊया काही क्षणांचा विसावा. विसाव्यानंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्याअंती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. शेगाव नाका ते शेगाव रोड दरम्यान कचऱ्याचे ढीग साचले आहेत. कंटेनर कचऱ्याने भरून ओसंडत आहेत. कचरा रस्त्यावर पडला आहे. सर्वत्र दुर्गंधीचं साम्राज्य आहे. अमरावतीची स्मार्ट सिटीकडे वाटचाल तर सुरू आहे, मात्र प्राथमिक सोयींचाच अमरावतीमध्ये अभाव आहे. स्वच्छतेचा बोजवारा उडालेला दिसून येतोय. शेगाव नाका ते शेगाव या मार्गावर कचराच कचरा आहे. या ठिकाणी कचरा कंटेनर आहेत, मात्र काही कचऱ्याने भरले आहे, तर कंटेनर रिकामं व कचरा इतस्ततः पसरलेला असं दृश्य आहे. वर्दळीच्या या रस्त्यावरून येता जाता नागरिकांना अक्षरशः नाकाला रुमाल लावूनच जावं लागतं, अशी सडघाण येथे आहे. शिवाय हा कचरा चिवटणारे देखील येथे दिसून येतात. तेही हा कचरा इतस्ततः पसरवून ठेवतात. मात्र या कचऱ्याची विल्हेवाट लावली तरी कधी जाणार, असा प्रश्न नागरिकांचा आहे. रामपुरी कॅम्प येथे महाराज रूपभजन चॅरिटेबल हॉस्पिटलच्या वतीने निःशुल्क नेत्ररोग तपासणी व निःशुल्क आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आलं. नागरिकांना आरोग्य सेवा देण्यासाठी महाराज रूपभजन चॅरिटेबल हॉस्पिटलच्या वतीने निःशुल्क शिबिर घेण्यात आलं. या शिबिरात नेत्ररोग व आरोग्य तपासणी करण्यात आली. मोठ्या संख्येनं नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला. दलित मित्र समाजभूषण भाऊसाहेब पेठे यांचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांच्या हस्ते भाऊसाहेब पेठेंचा सपत्नीक हृदय सत्कार करण्यात आला. दलित मित्र समाजभूषण भाऊसाहेब पेठे यांचा अमृत महोत्सवी वर्षात सत्कार करण्यात आला. गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांच्या हस्ते पेठे यांचा सपत्नीक हृदय सत्कार करण्यात आला. तसेच अखिल भारतीय महासंघाच्या जिल्हाध्यक्ष मंगलाताई तांदूळकर, मीराताई घाटो, जयश्रीताई कुपडे तसेच इतर महिला पदाधिकारी यांनी व्यासपीठावर यावे व सकुशलतेने सत्कार करण्यात आली. सुंदरताई यावे, ज्योतिताई यावे यांनी कृपया मंचावर यावे. एक मिनिट. यावेळी मान्यवरांनी शुभेच्छा देऊन सत्कार करून पेठे यांना दीर्घायुरारोग्य लाभो अशी कामना करून त्यांचं अभिष्ट चिंतिलं. यावेळी मोठ्या संख्येनं समाज बांधव उपस्थित होते. महेश भवन येथे भारतीय आयुर्विमा महामंडळाची अग्रणी संघटना नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ इन्शुरन्स वर्कर्स यांचं अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात वर्कर्सना मार्गदर्शन करण्यात येत आहे. 25 व 26 ऑक्टोबर रोजी नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ इन्शुरन्स वर्कर्सचं त्रैवार्षिक अधिवेशन घेण्यात येत आहे. रविवारी या अधिवेशनांतर्गत वर्कर्सचं संमेलन घेण्यात आलं. वर्कर्सना मार्गदर्शन करण्यात आलं. इसका जानकारी के लिए आपको बधाई दूंगा कि आपने एक अच्छा सकारात्मक काम मैं आपको मुझे जानकारी दी और सत्य है बात. संत श्री जलाराम बाप्पांची जयंती दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येते.
बाप्पांच्या जयंती उत्सवाचं नियोजन करण्यासाठी भक्तिधाम येथे सभा घेण्यात आली, संमेलन घेण्यात आलं. ही 216वी जयंती आहे. 18 नोव्हेंबरला जलाराम बाप्पांची जयंती मोठ्या उत्साहाने भक्तिभावाने साजरी करण्यात येते. संत जलाराम बाप्पांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी कार्यक्रम घेण्यात येतात. भव्य व भक्तिमय वातावरणात हा उत्सव साजरा होतो. या उत्सवाच्या नियोजनासाठी भक्तिधाम येथे संमेलन भरवण्यात आलं. एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर. एका युवतीचा संशयास्पद मृत्यू झालाय. या युवतीचा रविवारी विवाह होता अशी माहिती मिळाली आहे. या संदर्भात गाडगेनगर पोलिसांनी ही माहिती दिलेली नाही. दसऱ्याच्या दिवशी धम्मचक्र प्रवर्तनाच्या भीमगीतांच्या कार्यक्रमात ही युवती हजर होती. युवतीचा मृतदेह इरविनमध्ये आणला गेला. तिचा विषप्रयोगामुळे मृत्यू झाल्याचं निष्पन्न डॉक्टरांचं आहे. इरविनमध्ये तिचा मृतदेह कोणी आणला, तिने विष घेतलं की तिला गेलं याचा गुंता आहे. दसऱ्याच्या दिवशीच्या कार्यक्रमातून ती युवती बेपत्ता झाली, तो तिचा मृतदेहच इरविनमध्ये आढळलाय. या प्रकाराने सारेच चक्रावले असून पोलीस तपास करत आहेत. रविवारी सायंकाळी राजकमल ते राजापेठ दरम्यानच्या नाल्याजवळ अज्ञात मृतदेह आढळला. मृतक कोण, तेथे कसा आला किंवा कोणी मृतदेह आणून टाकला या सगळ्या गोष्टींचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी पाठवलाय. नवाथे येथील भुयारी मार्ग बांधून झाला, मात्र लोकार्पण न झाल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. नगरसेवक दिगंबर डहाके यांच्या पुरस्काराने नवाथे भुयारी मार्गाचं लोकार्पण करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. प्लॉट की जय. यावेळी आमदार रवी राणा, नगरसेवक दिगंबर डहाके आदी मान्यवर उपस्थित होते. आता हा मार्ग वाहतुकीसाठी खुला झालाय. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भवन समोर, मोर्शी रोड, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 3298-161 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.